नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत नर्मदा परिक्रमा या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, लेखक यावेळी गुरुद्वारामध्ये जेवायला गेले. बाहेर कुठेही जेवणाची सोय न झाल्यामुळे डोक्यावर काहीतरी घेऊनच आत यावं या अटीवर ते गुरुद्वारामध्ये गेले. आता पाहूयात पुढे. तिसरा दिवस. किणारी कढई करायची होती. कढाई म्हणजे कढईत गव्हाचा शिरा करायचा. 10-12 वर्षाच्या 1, 3 किंवा 5 आदिवासी कुमारिकांची पूजा करायची. त्यांना भरपूर शिरा खाऊ घालायचा, दक्षिणा द्यायची. त्यांना नर्मदा समजून नमस्कार करायचा आणि तो शिरा इतरांनाही भरपूर प्रसाद म्हणून वाटायचा. अर्थात जशी ऐपत असेल तशी कढई करायची. माझ्याजवळ दक्षिणा मिळालेले 100-1 रुपये होतेच. नर्मदा माईच्या कृपेने धर्मशाळेजवळच एक पुराणिक नावाचे मराठी कुटुंब ओळखीचे झाले. त्यांना सांगितले, मी तुम्हाला थोडे पैसे देतो, तुम्ही शिरा करून द्या. तर ते म्हणाले, पैसे नको, आम्ही शिरा करून देतो. तुम्ही कुमारिकांची पूजा करून या आणि आमच्याकडेच आज जेवा. हे पुराणिक मूळचे मध्य प्रदेशातील रायपूरचे. नोकरीच्या निमित्ताने बदली होऊन इथे आले होते. कढाईची सोय झाली. सकाळीच त्यांनी शिरा करून दिला. नर्मदा कुंडावर कुमारिका गोळा केल्या, पूजा केली, दक्षिणा दिली. पुण्यातील माझे मित्र श्री अशोक पाध्ये, अरविंद गोखले, भाची यांच्या नावे नमस्कार करून आशीर्वाद घेतले. या लोकांनी पुणे सोडताना पैसे दिले होते, पण ते शूलपाणीच्या जंगलात लुटीत गेले होते. पण कढाई करून घ्यायची, नर्मदा माईची इच्छा असेल तर कढाईची सोय होतेच. मिळालेली दक्षिणा म्हणून देता आली आणि शिरा श्री पुराणिकांनी करून दिला. सोय झाली, समाधानही झाले. दुसऱ्या परिक्रमेच्या वेळी राहिलो नाही. श्री पुराणिकांनी जागा सोडली होती. सकाळी आलो होतो. स्नान पूजा करून पुढे गेलो. मात्र तिसऱ्या वेळी एक पूर्ण दिवस त्याच धर्मशाळेत उतरलो. पंडितजींनी आनंदाने खोली दिली. यावेळी कल्याण आश्रमात गेलो आणि कल्याण बाबांची भेट घेतली. म्हणाले, तुमच्यासारख्या सज्जनांसाठीच आश्रम आहे, आपण राहा. पण मी आज जाऊन आधीच चौकशी करून आलो होतो. सेवक संन्याशांचा जास्त दिवस राहण्याला विरोध होता. मला राहायचे नव्हतेच, पण मुद्दाम चौकशी केली नाही. कल्याण बाबांना म्हणालो, बाबा तुम्ही राहा म्हणताय, पण आपल्या शिष्यांची तशी तयारी नाही आहे. बाबा म्हणाले, तुम्ही राहाच, मी सांगतो शिष्यांना. सत्य असे की आतमध्ये राहू द्यायला शिष्य तयार नाहीत. कारण आता बाबांची अवस्था अशी की त्यांनी पैसे जमवून आणायचा, पण आश्रमातले शिष्य इतके माजोर झालेले की बाबा त्यांना आवर घालू शकत नाहीत. हे आतले संन्यासी पैशांचा भरपूर भ्रष्टाचार करतात. त्यांनी सत्तास्थाने निर्माण केलेली आहेत. नवीन माणूस आत आला की लफडी बाहेर येणार, खाण्यावर बंधने येणार. म्हणून नवीन माणूस आता घुसू द्यायचा नाही, ही जबाबदारी घेतली जाते. एवढेच नाही तर अशा एका बाबांचा जीव मीच वाचवला होता. त्यामुळे सर्व नाटक बाबांपुढे उघडे केले. अर्थात त्याचे मला काही देणेघेणे नव्हते, म्हणून बाहेर पडलो. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात पैशासाठी इतरांचे म्हणजे आधीच्या महंतांचा खून करून स्वतः महंत झालेले असे कितीतरी महंत आहेत. बायांची लफडी झाली. ज्यांचा त्या संपत्तीशी संबंध आहे अशी अनेक बडी मंडळी मुंबईत, दिल्लीत आहेत. अनेक महंताच्या पैशावरून मारामाऱ्या होतात, खून होतात. पैसा हा या गुन्हेगारीच्या मुळाशी आहे. कल्याण आश्रमात जेवायचे नव्हतेच. लातूर भागातून काही मंडळी आली होती. परिक्रमेत नव्हती, अमरकंटकला दर्शनाला आली होती. ते लोक म्हणाले, स्वामीजी जेवण तयार होत आलं आहे, जेवून जा. जेवलो, दक्षिणा मिळाली, ती घेतली आणि पुढे आलो. अमरकंटक येथे नर्मदेचा उगम होतो. इथे एक मोठे कुंड बांधले आहे. त्या कुंडात उगम पावलेल्या नर्मदेची अगदी छोटीशी धार पडते. कुंडातून पुढे वाहू लागते. तेव्हा कबीर चौथऱ्याच्या पुढे जाईस्तोवर हा अगदी फुटभर पाण्याचा प्रवाह जेमतेम वाहत असतो. आत्ताच जन्म झाला असल्याने अगदी छोटी आहे. नंतर हळूहळू परकर नेसलेली मुलगी खेळावी तशी खेळत खेळत पुढे जाते आणि मग विशाल रूपात नर्मदाबाई पुढे येते.
निसर्गाची सर्व रूपे दाखवते. इथे कुंडात स्नान करतानाही फार काळजी घ्यावी लागते, कारण 2 पावले पुढे पडली तर नर्मदा ओलांडली जाऊ शकते आणि नर्मदा ओलांडली की परिक्रमा भंग होते. म्हणून फार पुढे न जाता स्नान करून माघारी व्हायचे. आता पुन्हा एकदा नर्मदेला नमस्कार केला आणि परिक्रमेला सुरुवात केली. पुढचे ठिकाण होते माईका बगीचा. इथून दक्षिण घाट सुरू होतो. परिक्रमेची दुसरी बाजू. नर्मदेच्या उगमानंतरचा प्रवास. अमरकंटकला नामदेव कुटी दाखवतात. ती संत नामदेवांची आहे असे म्हणतात. तिथे एक शिंपी गृहस्थ भेटले. दर्शन घेऊन पुढे निघालो. दर महाशिवरात्रीला तिथे मोठा मेळा भरतो. हजारोंनी लोक येतात. दुसऱ्या परिक्रमेच्या वेळी मी तिथे होतो. पार कुंडाच्या पलीकडे प्रचंड झाडीचा भाग आहे. तिथपर्यंत लोक हजारोंच्या संख्येने राहतात. शौच मुखमार्जनची अडचण होते. तेव्हा गर्दी लक्षात घेऊन मी त्याच दिवशी पुढे गेलो. माईका बगीचा म्हणजे नर्मदा माईची बाग. ती इथे खेळते, बागडते असे म्हणतात. मोठी रम्य जागा आहे. भरपूर झाडीने नटलेली बाग. 2 छोटी कुंडे. इथे माई मोठ्या रूपात खेळते. म्हणून पूजा करून सोबत जी पूजेसाठी नर्मदाला जलाची बाटली असते त्यात थोडेसे इथले पाणी भरून घेतात. त्याला शास्त्रास्त्र नाही आहे, पण घेतात. मी घेतले नाही, पण पूजा केली. इथे खूप लोक कढाई करतात. आजही खूप लोकांनी केली. आग्रह फार झाला म्हणून थोडा प्रसाद घेतला. इथे जवळ शोण नदाचा उगम. ही नदीच, पण इथे नद म्हणतात. या शोणाशीच नर्मदेचा विवाह होणार होता, पण त्याने तिच्या दासीशी विवाह केल्याने ती कुमारी राहिली अशी कथा आहे. इथे दुर्मिळ आयुर्वेदिक औषधे मिळतात. असे म्हणतात किमतीही खूप महाग. विशेषतः डोळ्यांच्या तक्रारीवर खूप औषधे आहेत. अशी 5-6 दुकाने तिथे आहेत. सगळे भगवे कपडे घातलेले, दाढ्या वाढलेल्या आणि गिऱ्हाईक कधी फसते अशी वाट बघणारे. फक्त ऑर्डर द्या. घरपोच पाठवून देण्याची हमी देतात. प्रत्येक चांगल्या गोष्टीची नक्कल केली जातेच. मग आयुर्वेदिक औषधे असोत किंवा दिव्य संन्यास आश्रम असो. फसणारे असतात. नंतर ओरडून उपयोग काय. माईच्या बगीच्याजवळच तुर्याश्रम आहे. तिथे सर्व संन्यासी राहतात. महादेवाचे सुंदर मंदिर आहे. प्रसन्न वास्तू आहे. माईच्या बगीच्यातच 5 जण भेटले. म्हणाले, स्वामीजी आमच्याबरोबर राहा. एकदमच पुढे जाऊ. बरोबर जायची इच्छा नव्हतीच. मी म्हणालो, मी कोणासाठी थांबणार नाही. बरोबर आलात तर हरकत नाही, पण तुर्याश्रमात जाऊन येतो. त्यातला एक जण म्हणाला, मी पण येतो. मी कोण नाही म्हणणार. समोर एक संन्यासी, खरे संन्यासी स्वामी उभे होते. भगवे स्वच्छ कपडे, मुद्रा गंभीर, डोक्याचे मुंडन केलेले. मी नमस्कार करून कोपऱ्यात बसू का असे नजरेने विचारले. त्यांनी खुनीने संमती दिली. मी ध्यानाला बसलो. छान साधना झाली. जेमतेम 15-20 मिनिटे बसलो असेल. पण आश्रमाचे नावच तुर्याश्रम. साधनाही तशीच झाली. समाधान वाटले. यतींनी तेथेच बसा अशी खूण केली. बसलो. यती इतर परिक्रमावाल्यांशी बोलत होते. त्यांचा आवाज खरजातला, पण हुकमी असा. त्यात एक प्रकारचा धाक होता. गोरे गोरे पान, शांत, पण भेदक डोळे घारे होते. मगापासून मी विचार करत होतो. एकदम आठवले. माझा मोठा मुलगा अगदी असाच दिसणारा. क्षणभर वाटले, हा कधी इथे आला. तो येणे शक्य नाही, पण या जगात अशक्य काय आहे. मुलाने संन्यास घ्यावा व हा वंश समाप्त करावा अशी माझी इच्छा आहे. पण मी लग्न करून संसार केला, त्यामुळे त्यांना कसे सांगू की तुम्ही संन्यासी व्हा. स्वामी हा मुलगा नाही आहे याची खात्री झाली. क्षणाचा भास झाला. त्या परिक्रमावासीची यती चौकशी करत होते आणि त्याची कहाणी ऐकून ते विलक्षण गंभीर झाले होते. त्याने सांगितले, एक गुरु केला होता, पण त्याच्याशी जमलं नाही म्हणून सोडला. दुसरा गुरु केला, त्याच्याशी जमलं नाही, सोडला. मग लग्न केलं.
बायकोशी जमलं नाही. तिच्या माहेरच्या लोकांनी फसवलं म्हणून बायको सोडली. तिसरा गुरु केला. तो म्हणाला संन्यास घ्या, परिक्रमा करा, म्हणून परिक्रमेला सुरुवात केली. संन्यास घेतला नाही, पण भगवे कपडे घालतो. यतींनी धार असलेल्या नजरेत अधिक धार आणली. कर्जातला आवाज अधिक गंभीर झाला. शब्द बाणासारखे टोकदार, जखम झालीच पाहिजे, पण रक्त येता कामा नये, अशा तऱ्हेने ऑपरेशन सुरू केले. गुरु म्हणजे काय चेष्टा वाटली तुम्हाला? एक केला, दुसरा केला, जमलं नाही, सोडून दिला. ये क्या मजाक है? हजारो गुरु करा, पण जमलं नाही म्हणून सोडून का द्यावे? वृक्ष एका जागी स्थिर राहून साधना करतात, तेही गुरुच आहेत. प्राणी पोट भरल्यावर शिकार करत नाहीत. माणसं पोट भरल्यावरही खातात. वाघ पोट भरल्यावर बाजूला हरण असलं तरी डुंकून बघत नाही, तोही गुरु आहे. सूर्य सगळ्यांना प्रकाश ऊब देतो, भेदाभेद करीत नाही, तोही गुरु आहे. दत्तात्रेयांनी तर 24 गुरु केले. ज्याच्यापासून काही घेतलं तो प्रत्येक गुरुच आहे. पण गुरु केला, जमत नाही, सोडून दिला, हा तर गुन्हा आहे, पोरखेड आहे. गुरु अनेक असतात आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवणारा एक सद्गुरू असतो. देवापेक्षा गुरुचा अधिकार मोठा. देव पावला तरी देवत्व कळणार नाही. देवच सांगेल, गुरु कर. तुम्ही जमलं नाही म्हणून गुरु सोडता? फार मोठी चूक करत आहात. भगवे कपडे फक्त संन्यासी घालू शकतात. संन्यासाशिवाय भगवे कपडे घालण्याचा कोणालाही अधिकार नाही आहे. ज्या आश्रमात, मंदिरात, बाजारात भगवे कपडे घालणारे लोक आहेत ते संन्यासी नाही आहेत. सगळा भ्रष्टाचार आहे, ढोंग आहे. भगवे कपडे घालणं निखारावर बसण्यासारखं आहे. मनाचा संन्यास होत नाही, ती वृत्ती होत नाही, ती आसक्ती सुटत नाही, तोपर्यंत भगवे कपडे घालणं पाप आहे. त्या भगव्या वस्त्राचा अपमान आहे. आजपासून भगवे कपडे घालणं बंद करा. यतींनी कपाटातून एक पांढरी स्वच्छ नवी कोरी लुंगी काढून त्याला दिली. नेसा म्हणाले. हा म्हणाला, तुम्हीच माझे गुरु व्हा. यती हसले, म्हणाले, याने और एक गुन्हा, बचपना छोडो, ये जो तुम्हारे साथ है उनके साथ रहो. ते सोडतील तुम्हाला, पण तुम्ही त्यांना सोडू नका. त्यांचा प्रत्येक शब्द ऐका. जा, उठा. यतींनी माझी चौकशी केली. कुठले, काय करत होता, लग्न झालं आहे का, सांगितले. पुण्याचा आहे असं सांगतो, पण कुठेही जास्त राहिलो नाही आहे. इंदोरला होतो, कानपूरला होतो, ऋषिकेशला होतो, हिमालयात होतो, कलकत्त्याला होतो, दक्षिण प्रांतात राहिलो आहे, पण पुण्याचा सांगतो. लहानपणापासून हिंडण्यातच जास्त काळ गेला. लग्न झालं आहे, एक मुलगी आहे, 2 मुलगी आहेत. बायकोनं भटकायची परवानगी आनंदाने दिली आहे. बिचारी काय करणार? भटक्याला बांधून ठेवणं कठीण, पण तिने बंधनात नाही ठेवलं. सर्व आनंद आहे. संसाराची कुठलीही जबाबदारी अंगावर घेतली नाही. काही कमी नाही, किंचितही जास्त नाही. सद्गुरूंची कृपा आहे. कोणी बाह्य हितशत्रू नाही. माझा मीच शत्रू आहे, कारण अजून सगळं सुटत नाही. हे वस्त्राचं भानही जेव्हा सुटेल तो आनंदमय प्रवास असेल. स्वामी हसले, म्हणाले, बहुत खूप. रामकृष्ण परमहंस असे 24 तास नग्न राहायचे. त्यांचा भाचा एकदा म्हणाला, मलाही तुमच्यासारखा परमहंस व्हायचा आहे. रामकृष्ण म्हणाले, मग कपडे फेकून दे, लहान मुलासारखा हो. तर भाचा म्हणाला, असं राहण्यात लाज वाटते, नागडं कशाला व्हायला पाहिजे. रामकृष्ण बालकाचं हास्य करीत म्हणाले, अरे लाज सुटत नाही तर परमहंस कसा होणार. यतीही खूप हसले. त्यांनी विचारले, आपल्या सद्गुरूंचं नाव? मी म्हणालो, नाव नाही सांगणार, कारण तेवढा अधिकार आला नाही आहे. अधिकार आला की सांगेन. माझ्या आचरणात अजून शुद्धी व्हायला हवी, म्हणजे गुरूंचे नाव सांगायची मला लाज वाटणार नाही. यावर यती पुन्हा हसले, म्हणाले, चांगली गोष्ट आहे. नाहीतर गुरुची बदनामी शिष्यच जास्ती करतात. तुमचा निर्णय योग्य आहे. नर्मदे हर. या संन्यासी स्वामींनी द्रोण भरून शिरा दिला. त्यांना वंदन करून निरोप घेतला. मनाला शांतता लाभली. संन्यासी हसत पण अलिप्त उभे होते. सगळ्यांनी वळकट्या उचलल्या. मी पुढे, मागे ते 4 जण. मध्ये एका बाजूला
विशाल यक्षिणीच्या मंदिराचे बांधकाम चालू होते. दक्षिणी बांधकामाची नक्षी कलाकुसर, पण निरनिराळ्या मूर्ती मात्र दगडाच्या नसून कॉन्क्रीटच्या. त्यामुळे ते उगीचच कृत्रिम वाटले. गुलाबी भगवा रंग सगळ्या मंदिराला, लाल रंगाची वेलबुट्टी. बांधकामाची माणसे सोडली तर बाकी कोणी नव्हते. उगाच आत डोकावून बघितले. बायविना प्रपंचिकाचे घर, मूर्ती नसलेले मंदिर आणि निष्पर्ण वृक्ष फार उदास भकास दिसतात. धुपाचा दरवळ हवा, समईतल्या निश्चल ज्योतीचा, अंधाराला उजळणारा प्रकाश हवा. एखादी घंटा असावी. शिवाच्या मंदिरात एक गूढ गंभीर गार गाभारा हवा आणि ध्यानमग्न शिवमूर्ती किंवा पिंडीवर एखादे तरी बेलाचे पान हवे. इथे त्यापैकी काहीही नव्हते. मंदिराच्या आवारात एकही झाड नाही. असलेली कापून टाकलेली. वरून सूर्याचा ताप, अंगावर घामाच्या धारा, सगळे रखरखीत. वृक्ष. पण 5-6-10 मिनिटात परत वातावरण बदलले. डाव्या बाजूला झाडीची हिरवाई गर्दी दिसू लागली. आदिवासींच्या दारिद्र्य दाखवणाऱ्या झोपड्या आणि रंगपंचमीचा जल्लोष. उजव्या बाजूला छोटीशी मंदिरे, कुठल्या कुठल्या समाजांचे आश्रम आणि अमरकंटकच्या दक्षिण घाटाची बाजू. नर्मदा उगम पावून वळून वाहायला लागते. अगदी छोटा प्रवाह, एखाद्या ओहळा एवढा छोटासा झरा, वाहतोसा वाटावा असा प्रवाह. एका ढांगीत नर्मदा पार करता येईल असा. वरती नर्मदा कुंड उगम क्षेत्र. उजव्या बाजूला ओढीने हाराची, नारळाची, पांढऱ्या साखर फुटण्याची दुकाने. नर्मदेचे फोटो, अमरकंटकचे फोटो, भडक रंगाचे ते फोटो आणि रुद्राक्षाच्या माळा, स्फटिकाच्या माळा, तथाकथित भगव्या संन्यासाचे भिकारी थवे. सगळे अंगावर काटा आणते. अर्थात हे सर्व धर्मस्थळांचे एकच रूप आहे. हजारों हजार हातांनी काहीतरी भिक्षा हवी आहे, भीक हवी आहे, पैसे हवेत. एखाद्या हे सर्व सोडून निस्संग व्हायला आलेला असतो. सगळीकडे आसक्तीचा भयप्रद महापूर आणि आसक्तीला सोडून एखाद्याला त्या मंगलाकडे जाण्याची फक्त निर्मळ ओढ. नर्मदामाईचे दर्शन घेतले. कुंडात एक डुबकी घेतली आणि ओल्या कपड्यांनीच पुढे चालायला सुरुवात केली. बरोबरच्या लोकांना सूचना केली. पुढे एरंडे गुंफेला खायला मिळणार नाही. बिडी काडी सदावर्त घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या. सगळेच म्हणाले असेल दुकान वगैरे, कोणीतरी काहीतरी देईलच. मी फक्त हसलो, कारण माझी ही पहिलीच परिक्रमा, त्यामुळे अज्ञानीच. पण आतला आवाज सांगत होता पुढे काही मिळणार नाही. भगवे कपडे टाकून पांढरी लुंगी नेसलेला परिक्रमावासी मात्र सावध झाला. त्याला यतीने सांगितले होते, महाराजांना सोडू नको, त्यांचे ऐक. त्याने मला सांगितले, थांबा महाराज, मी सदावर्त घेऊन येतो. थांबलो. बाजूला छोटीशी टपरी होती. दुकानदाराने मला एक बिडीचे बंडल आणि काळीपेटी दिली. नर्मदे हर म्हणाला. मला लहर आली म्हणून एक सिगारेटचे पाकिट विकत घेतले. तो म्हणाला, बाबा चहा घ्या. चहा घेतला आणि पैसे होते म्हणून त्याला दिले. गरीब हो, त्यालाही आनंद झाला. चहा घेतला म्हणून त्याला समाधान झाले. जोडीदाराने भिक्षा आणली. आम्ही चालू लागलो. बाकीच्यांना चहाबिडी मिळाली नाही म्हणून खेद वाटला. मात्र त्यांनी पुढे जेवायची सोय होईल म्हणून काही घेतले नाही. माझ्या सूचनेची हलकी निंदाच केली. पण मला त्याचे काय हो, सूचना त्यांच्यासाठी होती. माझ्या सोयीसाठी यतीने दिलेला द्रोणभर शिरा होताच. पुढे शंकराचार्यांनी बांधलेले प्राचीन असे भव्य सुंदर नक्षीकामाचे भग्न मंदिर लागले. सगळीकडे पडझड, पण अजून वावर होता. शिक्षण घेणारे बटू होते, संन्यासी होते. प्रसन्न वाटले आणि उदासही. पुढे उजव्या हाताला मोठा जलाशय केला आहे. तिथे नौकाविहाराची सोय आहे. पाय चालत होते. हळूहळू चढ सुरू झाला. उंच डोंगरावर पालापाचोळ्याने बुजलेल्या पायवाटा होत्या. पण खड्डा कुठला आणि सरळ रस्ता कुठला हे चटकन कळत नव्हते. मधूनच तांबड्या मातीचा पट्टा लागत होता. चालीला गती असल्याने भराभरा पुढे जात होतो. मागचे चौघे दमत होते, पण तक्रार करू शकत नव्हते. एकतर मी त्यांच्यात वयाने मोठा आणि त्यांच्याबरोबर नव्हतो. त्यांना माझ्याबरोबर राहायचे होते. दमलो की मी थांबत नाही, बसत नाही. चाल जरा हळू करतो.
पण अगदी क्वचित, कारण चालायची शक्ती भरपूर आहे. त्यामुळे मी पुढे ते मागे असा प्रवास चालू. उजव्या बाजूला पाटी दिसली, एरंड गुफा. पाय तिकडे वळले. 5 वाजून गेले असावेत. अजून भरपूर प्रकाश होता. संध्या समयाची छटाई जाणू लागली होती. छोटासा लाकडी फराट्याचा दरवाजा लोटून आत गेलो. चारी बाजूंनी तारेचे कंपाऊंड होते. समोर जाऊन डाव्या हाताला वळणारी पाऊलवाट. थोडक्याच वेळेत वास्तू समोर दिसली. ती 2-3 खोल्यांची जागा सेवेकरांना राहण्यासाठी होती. तिथे एकच माणूस होता. महाराज, समोर शेड आहे, तिथे आसन लावा, आराम करा. तोपर्यंत मागून 4 जण आले. त्यांनी माझ्या बाजूला सामान ठेवले, आळोखे पिळोखे दिले आणि बळकट्या सोडून निवांत पडले. दमले होतेच. कोणतरी एखाद दुसरी बिडी शिलगावली. मी पण माझ्या जवळच्या बंडलातून बिडी काढली. बिडी मी कधी ओढत नाही, पण आज विचार केला, चला जरा चेंज करू. नेमकी पुण्याच्या साबळ्यांची बिडी निघाली. हसू आले. धागा कुठला रंगाचा बघितला नाही. आपल्या धाग्याचा रंग वेगळाच आहे. आता प्रकाश कमी झाला. अंधार पसरायला लागला. मी कमरेची लुंगी काढली, लंगोटी सावरली, लोटा घेतला आणि समोर उतार दिसत होता तिकडे गेलो. माईचा छोटासा वीतभराचा प्रवाह चालत होता. लोट्याने अंगावर पाणी घेऊन स्नान केले. संध्या केली. आसनावर येऊन बसलो. पूजेसाठी नर्मदेचा फोटो, नर्मदा जलाची बाटली काढली. पूजा केली. उदबत्तीचा सुगंध दरवळत होता. नित्यपाठाचे वाचन केले आणि ध्यानाला बसलो. मस्त हिरव्या झाडांची दाटी, संध्याकाळचा गार वारा, नाकाशी चुकून येणारी उदबत्तीची सुगंधी रेषा आणि आतून कुंडलिनी शक्तीची मुक्त दिव्य क्रिया. साधनेत डुंबून गेलो. यौगिक क्रियांनी होणारी शरीराची घुसळण आणि आतल्या दृष्टीसमोर अनंत गूढ आकाश. डोळे उघडले तेव्हा अंदाजे 1-1.5 तास होऊन गेला होता. मस्तीत होतो. साधनेची मस्ती वेगळीच. एका वेगळ्या आनंद साम्राज्याचे तुम्ही राजे असता. कोणाचे बंधन नाही, कसली आसक्ती नाही, काही हवे नको नाही. निर्मळ आनंदाचा सोहळा. परिक्रमा बास झाली. कुठेतरी निवांत जागी मुक्काम ठेवावा असा मोह केव्हा केव्हा व्हायचा. नर्मदा किनारी अशी हजारो ठिकाणे. ही तपाची भूमी आहे. पण आतून आदेश यायचा, तुला परिक्रमेसाठी आणलं आहे आणि परिक्रमा पूर्ण करायलाच हवी. वास्तविक जन्मापासून मृत्यूपर्यंत आयुष्य जगणे ही पण परिक्रमाच आहे ना. पण त्या परिक्रमेत मोहाचे क्षण आहेत. वासनेचा लाव्हा तुम्हाला भाजत असतो. रुपया आणि पैसा खणखणाट दमला थकलात तरी नाचायला लावतो. चारी बाजूने लांडगेतोड चालू असते. माणसातल्या पशूंशी एकाकी लढावे लागते. सगळा जंगलाचा कायदा माणसाच्या जगात चालू आहे. एखादा निष्पाप माणूस कागदाच्या कपाटासारखा ह्या आयुष्यातून उडून जातो. जो जिंकला तोच हरलाय हे कळेस्तोवर डोळे मिटायची वेळ आलेली असते. पण जगण्याचे बळ ज्याला मिळाले आहे आणि सत्वाची थोडी तरी जाणीव दुगदुगीसारखी शिल्लक आहे, तो बुडता बुडता तरतो. हे मोठे भीषण युद्ध आहे आणि माणसे कळत नकळत, खरे तर नकळतच लढत असतात. मरताना ज्याच्या मनात शांतता असते, समाधान असते, कृतज्ञता असते, त्यांनी ही लढाई जिंकली म्हणायला हरकत नाही, असे सत्पुरुषांनी सांगून ठेवले. जे कोणी या साधनेच्या दिव्य पंथराजाला लागले त्यांना शिवाच्या मार्गावर ठेवण्यात सद्गुरू समर्थ असतोच. फक्त सद्गुरूला किती शरणागत होऊन पूर्ण सोपवलं आहे हे महत्त्वाचे. एकदा त्यांनी हात धरला की निश्चिंत होता येते. जिंकलास रे असे स्वतःलाच म्हणायला मोकळे. मोकळे म्हणजे मुक्तच. खूप वेळ शांत बसून राहिलो. साधनेनंतरची शांती अनुभवण्याची गोष्ट आहे. बसून राहिलो. कितीतरी वेळाने तो परिक्रमावासी जवळ आला. म्हणाला, महाराज, थोडी खिचडी बनवली आहे, येत आहे ना? म्हटले, बघू, जरा वेळ जाऊ देत. इतरांची सोय झाली का? तोवर बाकीचे तिघे पुढे झाले. इथे दुकान नाही. तिथला तो एकमेव सेवक. त्याला यांनी विचारले, जेवायची सोय काय? तर त्याने शिव्या घालून हाकलून लावले. म्हणाला, जेवण? इथं काय खानावळ काढली की काय? नर्मदेचं पाणी प्या आणि झोपा, म्हणे जेवण. यांची तोंडे बारीक झाली.
ते तिघे या परिक्रमावाल्याकडे आले. म्हणाले, अरे तू बनवतो आहेस 4 घास खायला घाल. हा म्हणाला, महाराजांनी तुम्हाला अमरकंटकच्या रस्त्यावर सांगितले होते, पुढे काही मिळणार नाही. इथेच काय ते घ्या. तुम्ही निंदा केलीत, हसलात, काही घेतलं नाही. मी घेतलं सदाव्रत. पण तुम्हाला का देऊ? तुम्ही बघा आपलं. मी फक्त महाराजांना खायला देईन. या तिघांनी मला विनवले. महाराज चूक झाली, तुमचं ऐकलं नाही. तुम्ही महात्मा आहात, दया करा. भूक फार लागली आहे, काहीतरी सोय करा. मी म्हटलं, माझ्याकडे काय द्रौपदीची थाळी आहे का बाबांनो? पण एक काम करा, माझ्याजवळ द्रोणभर शिरा आहे आणि ही खिचडी. काय वाट्याला येईल ते 2-2 घास खाऊ. चालेल का बघा. चालेल म्हणाले. पण तो खिचडी बनवणारा नाराज झाला. मात्र माझ्या विनंतीला त्याने मान दिला. जेवणे झाली. सिगारेटचा धूर सोडत आरामात पडून राहिलो. झोप कधी लागली समजलेच नाही. एरंड ऋषींची ही तपोभूमी. एक मोठे तळघर आहे. तिथे ते तपस्या करायचे असे सांगितले जाते. पण आता अर्थातच हे सगळे बांधकाम प्राचीन वाटत नाही. मधल्या काळाच्या पडझडीत पुन्हा कोणीतरी बांधले असावे. पण जागा निवांत आहे. एक सेवक सोडला तर बाकी वावर दिसला नाही. जंगलातून जाताना पायाखाली पालापाचोळा वाजत होता. त्याचाच आवाज. खूपदा पालापाचोळ्याने खड्डा काढायचा नाही. पण अशावेळी हातातल्या काठीची मदत व्हायची. दुतर्फा झाडे, वळणावळणाची पायवाट. मधूनच वाटायचे, आपण भलत्याच डायमेन्शनमध्ये तर गेलो नसू ना. वेगळ्याच विश्वाचा भास होत होता. आज चालून चालून सर्व थकले. मुख्य म्हणजे अनपेक्षित खड्डा आणि त्यामुळे पायाला गुडघ्याला बसणारे हपके. पोटात काही नाही, त्यामुळे भुकेचा त्रास. कंटाळले बिचारे. म्हणाले, महाराज इथे कुठे फसलो? रस्ता चुकीचा तर नाही ना? बरे आसपास विचारणार कोणाला? आमच्याशिवाय कोणाचाही कुठेही हालचाल दिसत नव्हती. एकाने मुद्दा काढला, जरा बसूया, पाणी पिऊया, मग चालू लागू. त्यांचा आग्रह मोडवेना. माझ्यावर विसंबून ते आले होते. भुकेने कासावीस झालेले आणि जंगल संपेल कधी व जेवणाची सोय होईल की नाही ही काळजी त्यांना टोचत होती. मी बसलो, सिगारेट काढली, निवांत ओढत बसलो. इथे या जंगलात जेवायची सोय होणार. म्हटले, उठा. अर्ध्या तासाच्या आत जेवणाची सोय होईल. एका महात्म्याचं दर्शन होईल. नाराजीने सुटले. त्याशिवाय गत्यंतर नव्हते. जेवणाची ओढ त्यांना पाय उचलायला लावित होती. घनदाट झाडी म्हणजे काय याचा हा विलक्षण अनुभव होता. निरनिराळ्या जातींच्या झाडांची घनदाट गर्दी. वानरांची एखादी टोळी कुठल्या कुठल्या झाडांची फळे खात उनाडक्या करीत होती. पाखरे, पक्षी विविध सुरांची स्वरमाला काढीत होते आणि 5 परिक्रमावाल्यांची पावले ठेचकाळत धडपडत चालली होती. कोण महात्मा दर्शन देणार याची उत्सुकता माझ्या मनाला ओढ लावत होती. आतला आवाज, आदेश, कानातील शब्द सहसा खोटे ठरत नाहीत. याला हजारदा अनुभव आहे. कोणी बुद्धी देत असेल असा विचार करता करता विलक्षण घटना घडली. काळ्या सावळ्या रंगाचा, थोडा स्थूल, चेहऱ्यावर बालभाव, डोळ्यात विलक्षण करुणा. फक्त करुणा नाही, निर्व्याज बाळाचा भाव. लहान नाही, तरुण नाही, अशी शरीराची ठेवण असलेला तो एकदम माझ्यासमोर धावत आला आणि गच्च मिठी मारून हसू लागला, रडू लागला. माझ्याही डोळ्यात प्रेमाने कडत अश्रू झरू लागले. देह थरथर कापू लागला. भान होतेही आणि नव्हतेही अशी अवस्था झाली. तो म्हणत होता, किती वर्षांनी, किती वर्षांनी, अरे कुठे होतास, कुठे होतास? रडत होता, हसत होता. मिठीत मी गुदमरायला लागलो, पण तो सोडायला तयार नाही. कशीबची सुटका करून घेतली आणि त्यांचे पाय धरले, घट्ट धरले. पण कुस्ती खेळावी तशी अवस्था. तो पायावर डोके ठेवू देईना. मला छातीशी धरून धरून हुंदके देतोय. कितीतरी वेळाने दोघेही वेगळे झालो. पण तरी त्याला सुरसुरी यायची. मिठीत घ्यावं, ओरडावं, नाचावं. मीही रडत होतो, हसत होतो. पण त्याच्याशी शिवाशिवीचा खेळ खेळत होतो. शेवटी दोघेही गडाबडा लोळत हसू लागलो, रडू लागलो. बरोबरच्या चौघांचे कोणालाच भान राहिले नाही.
ते गोंधळून अवघडून बाजूला उभे. भानावर आल्यावर मी सांगितले, नमस्कार करा, मोठे महात्मा आहेत. आणि ते सांगतायत, अरे मूर्खांनो, मला नाही, त्यांना नमस्कार करा, ते बडे महात्मा आहेत. असा ऐकून आनंदी दंगा. जरा वेळाने महात्मा शुद्धीवर आला, शांत झाला. त्यांनी 5 लोकांच्या स्वयंपाकांची भांडी दिली, तांदूळ दिले, डाळ दिली. म्हणाला, खिचडी करा, खूप खा. भली मोठी पपई दिली. लाकूड फाटा होताच. मोठे 3 धोंडे तिथे होते. सोबतच्या चौघांनी पटापटा तांदूळ डाळ धुतली. मिळाले ते मीठ आणि मिरच्या टाकल्या. खिचडी शिजवायला घेतली. सगळे त्या झऱ्या एवढ्या नर्मदेवर स्नान करून आले. पूजापाठ झाला. पत्रावळी तयार झाल्या. खिचडीचा नैवेद्य नर्मदेला दाखवून झाला. भोवतीच्या वानरांना आणि पक्ष्यांना वाटा दिला आणि भोजनाला हात घातला. असली चविष्ट खिचडी एकदम तृप्त करून गेली. हे महात्मा जेवणार नव्हतेच. या जंगलात सहसा कोणी येत नाही, पण असे कोणी येणार असेल की त्यांच्या जेवणाच्या सोयीसाठी आवश्यक सामान जमा होते. इथे येण्यासाठी नीट रस्ता नाही. वस्ती ही डोंगरावरून पलीकडे उतरून गेल्यावर दूर आहे. पण कुणी ना कोणी माणूस इथे सेवेसाठी येऊन जाऊन असतो. मात्र वस्तीला कोणी राहत नाही. मात्र इथे कोणी परिक्रमावासी येणार म्हटले की कोणाला तरी बुद्धी होते. एवढ्या लोकांच्या जेवणाचे सामान घेऊन येतात. हे महात्मा इथे 12 वर्षापूर्वी आले. उजव्या बाजूला नर्मदाबाई झऱ्या एवढी छोटीशी वाहते. झाडांची दाटी आहे. नर्मदेपासून 10 फूट अंतरावर एका मोठ्या वृक्षाखाली एका दगडावर हे येऊन बसले. आसपास कोणीही मनुष्य प्राणी नाही. किर्र जंगल. दगडावर बसले, डोळे मिटले, ध्यानात मग्न झाले. 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस झाले हे एकाच जागेवर निश्चल. ध्यानात एक दिवस जात होता. जेवण नाही, झोप नाही. ती केव्हा तरी यायला लागली. डुलकी लागली की कानावर आवाज, उठ, झोपायचं नाही. उठून पाणी प्यायचे. पुन्हा ध्यान करता करता 11 दिवस झाले. भुकेची जाणीव नाहीशी झालेली. केवळ ध्यानमग्न. आणि 12व्या दिवशी सकाळी 11च्या सुमारास त्यांना असे दिसले की समोर भाताचे डोंगर आहेत, चपात्यांचे ढीग आहेत, आमटीचे तळे आहे. कानावर आवाज आला, आता रोज तुला जेवण मिळेल. तुझ्यासाठी राजवाडा होईल. उठ, डोळे उघड. डोळे उघडले. समोर थाळीभर जेवण, लोटाभर पाणी. परमेश्वराची आघात लीला. डोळे भरून आले. उठले. लोटातील पाण्याने तोंड धुतले. माईचे नाव घेतले. जेवून तृप्त झाले. नर्मदामाईपाशीच येऊन हात धुतले. जागेवर आले तो थाळी लोटा गायब. मग हे रोजचेच झाले. जेवणाची वेळ झाली की डोळे उघडायचे. समोर थाळी. जेवायचे. नर्मदेवर हात धुवून आले की समोरची थाळी गायब. आज 12 वर्षे महात्मा असेच जगत आले. हळूहळू आसपासच्या गावातील लोक यायला लागले. महात्मे वाढायला लागले. लोक जमायला लागले. म्हणायचे बांधकाम करायचे. पण महात्म्याने विरोध केला. शेवटी इतरांना तरी राहायची सोय होईल, सामान ठेवायला पावसात व्यवस्था होईल म्हणून 2 खोल्या बांधल्या. पण महात्मा तिथे राहत नाहीत. असे म्हणतात की हजारो जन्मांचा प्रवास करीत माणूस या मोक्षाच्या पदाला पोहोचतो. कुठल्या तरी जन्मातला संबंध असतो, ऋणानुबंध असतो, म्हणून माणसे पुन्हा भेटतात. कळत नकळत नाती, आपुलकी, प्रेम निर्माण होते. कुणास ठाऊक माझा आणि या महात्म्याचा काय ऋणानुबंध होता. त्यांनी मला थांबायचा खूप आग्रह केला. त्यांना कोणीतरी त्यांचे नाव घालून साधू समाजाचे लेटरहेड छापून दिले. या भागातले साधू समाजाचे सेक्रेटरी केले. त्यांना त्याचे काही भान नसायचे. पण त्या दिवशी त्यांना काय वाटले माहिती नाही. अगदी शाळकरी मुलाच्या उत्साहाने लेटरपॅड काढले. माझे नाव लिहून, भरपूर स्तुती करून एक सर्टिफिकेट लिहून दिले. म्हणाले, चांगली फ्रेम करून घरात लावा. बड़ी अच्छी फ्रेम बनाओ, दीवार पे लगाओ, बड़ा आनंद होगा, मज़ा आएगा, आहा हा, बहुत खूप, असे म्हणून नाचू लागले. अगदी बालभाव. माझी त्यातली स्तुती वाचून लाज वाटायला लागली. मी एवढा मोठा नाही, पण विचार केला, त्यांच्या आशीर्वादाने झालो तर ठीकच की. योग्यता नाही आहे, त्या योग्य झालो तर भाग्यच. मलाही तिथे राहायचा मोह आवरत नव्हता. महात्माही सोडायला तयार नव्हता. मी सिगारेट काढली. स्वस्तपणे धूर काढीत बसलो.
आतून उर्मी आली, "उठ, परिक्रमा महत्त्वाची आहे." उठलो, हसलो. महात्माही हसायला लागले. "नर्मदे हर, नर्मदे हर" म्हणून रडायला लागलो. आनंदाने दोघांच्याही डोळ्यातून अश्रू आले. ते आवरायचा प्रयत्न केला नाही. नर्मदे हर म्हणून निरोप घेतला. बाकीचेही चालू लागले. त्या चौघांना महात्मा ओरडून म्हणाले, "महाराज को छोडना नहीं, छोडना नहीं." त्यांनी तेवढ्यात तिथे आलेल्या एका माणसाला सांगितले, "या सर्वांना जवळच्या वाटेनं रस्त्यावर नेऊन सोड." तो माणूस आमच्याजवळ महात्माजांची ज्येष्ठता, मोठेपणा सांगत चालला होता. भारावून सांगत होता. तो पुढे 10 किलोमीटरपर्यंत येणार होता. त्यानंतर मोठा रस्ता लागणार. मग 5 किलोमीटर चाललो की गाव लागले. एका शाळेच्या पडवीत आम्ही सामान ठेवले. समोरच हातपंपाचा नळ. बाजूला 20-25 घरांचे गाव आणि बाजूला किलोमीटरच्या अंतरावर 4-5 गावे. शाळेची सोय या गावात. गाव छोटे पण दुधाने समृद्ध. भरपूर गाई म्हशी, बाजूला हिरवाई. समोरच्या घरातून लोकांनी 2-4 पातेली आणली. दूध, चहाचे सामान आणले. लाकूड फाटा गोळा करून आणला. झकास दुधातला चहा केला. सगळे मिळून भरपूर चहा प्यालो. जंगलातल्या महात्म्याने सांगितल्यामुळे माझे महत्त्व वाढले होते. विचार केला, उद्या सकाळी या लोकांना सोडून पळायला हवे. हातपंपावर बादली पाणी काढून स्नान केले. संध्याकाळची पूजापाठ सुरू केली. आरतीला या 4 लोकांनी आवाज लावल्यावर गावातील आणखी 4 लोक आले. मजा आली. रात्री चौघांनी खिचडी केली. एका गावकऱ्याने मही म्हणजे ताक दिले. खिचडी ताकावर सगळ्यांनी हात मारला. जेवण झाल्यावर गावातले 4-6 जण आले. बिड्यांच्या धुरांचा मोठा ढग आला. मी सिगारेट ओढत निवांत बसलो. एक आडवा होऊ लागला. पहाटे उठून पळून जायचा विचार होता, पण त्यात विघ्न आले. एक जण म्हणजे तो परिक्रमावासी माझे पाय चेपत बसला होता. लाजही वाटली. झोप झटकून उठलो. त्याला म्हणालो, "अरे हे काय करतोस? पाय कशाला चेपतोस? जाऊन झोप." माईच्या बागेतल्या त्या यतींनी मला सोडू नकोस सांगितले होते. तोच हा. पुन्हा जंगलातल्या महात्माजींनी सांगितलेलेच होते. महाराज को छोडना नहीं. बिचारा भारावून गेला होता. त्याला झोपायला सांगितले, पण तोपर्यंत सूर्यदेवांची चाहूल सुरू झाली. हळूहळू सगळेच उठले. गाई म्हशींच्या धारा सुरू झाल्या. आमच्या लोकांनी बादल्या भरून पाणी काढले. तोंडे खंगाळून झाली. कोणीतरी दूध आणले. अशावेळी परिक्रमावाल्यांकडून कोणी दुधाचे पैसे घेत नाहीत. छान दुधाचा चहा झाला. भरपूर चहा पिऊन भांडी धुवून गाववाल्यांनी प्रेमाने नर्मदे हर केले. चाल सुरू झाली. आता दुपारचे ऊन वाढले होते. घामाने धुळीने शरीराची शिनवट वाढायची. थंडी असो ऊन असो, चालण्यात फरक पडत नाही. इतरांना उन्हाचे चालणे त्रासाचे होते. कोणी उन्हाच्या वेळी विश्रांती घेत पडून राहायचे. मला तो प्रश्न नव्हता. मी केव्हाही कुठेही कुठल्याही परिस्थितीत चालणे चालू ठेवतो. विश्रांती ही भानगड नाही. सहसा रात्री 2 तास अंथरुणावर अंग टाकले की शारीरिक विश्रांती पुरी होते. जेवण आणि झोप जेवढी आपण वाढवू किंवा कमी करू तेवढी शरीराला सवय होते. दोन्ही कमी ठेवणे चांगले. अर्थात हा ज्याच्या आवडीचा आणि सोसण्याचा प्रश्न आहे. पण शरीराला सवय लावू तसे शरीर चालते. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. आता 60चे शरीर झाले, म्हणजे जेवढे बारीक व्हावे तेवढे उत्तम. शरीराची खारकेसारखी अवस्था करावी, म्हणजे आजारपणाला मुक्काम ठेवायला जागा मिळत नाही. अशी धारणा असल्याने कमी खाणे, कमी झोपणे आणि भरपूर चालणे चांगले. तेव्हा ही परिक्रमा करणे म्हणजे बाकी काही नाही. तरी आरोग्य सुधारण्याचा चमत्कार नक्की होणार. निरोगी शरीरासारखी संपदा नाही. ज्या शरीराच्या माध्यमाने साधना करायची ते शरीर नीट निरोगी ठेवायला हवे. परमेश्वर कृपेने एवढी संपदा मात्र भरपूर आहे. त्यामुळे थंडी वाऱ्याची, उकाड्याची तमा आम्ही बाळगत नाही. चालत राहतो. 2-3 दिवस गेले, पण या लोकांना कंटाळून टाळून पळून जाणे जमले नाही. मी तरातरा चालत निघायचो. मुक्कामाची जागा आली की थांबायचो. स्नान करायचो, जेवण करायचो, पुढे चालू व्हायचे. मग त्या परिक्रमावासियाला सांगितले, मी पुढे जाणार आहे. तो ऐकेना, तरी समजावून सांगितले, नामस्मरण करीत जा. नर्मदाबाईवर विश्वास ठेव.
तीच मार्गदर्शन करील. परिक्रमा पूर्ण कर. श्रद्धेनं राहा. घरी जा. बायकोशी जमवून घे. तिला विश्वासात घे. तिला संसार करायचा असेल तर कर संसार. संसारात राहून साधू व्हायचा प्रयत्न कर. संसाराची तिची तयारी नसेल तर पुन्हा परिक्रमा कर. शांतपणे 3 वर्ष 3 महिने 13 दिवस करायची असते. शास्त्र समजून घे. उगीच भरकटू नकोस. नर्मदाबाई सगळं सुरळीत करेल. योग्य गुरु येईल. श्रद्धा ठेव. मीच अजून चांगला शिष्य झालो नाही. तुझा गुरु कसा होऊ? नाराज होता, पण समजूत घातली. मी कुठे हा गुरुबाजीचा धंदा करू? दुसऱ्याला नाही, पण मग स्वतःला योग्यता समजायला हवी. दुसऱ्याला फसवणे फारसे कठीण नसते. तेवढे बुवाबाजीचे कौशल्य माझ्याजवळही आहेच, पण ते काही खरे नाही. स्वतःला फसवणे कठीण. ज्या मार्गावर वाटचाल करायची तिथे ते आत्मघाताचे लक्षण आहे. स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मांडून घेणाऱ्याला कोण शहाणा म्हणेल? आणि मीही स्वतःला जादा शहाणा समजतो. त्यामुळे स्वतःवरच स्वतःचा शहाणपणा सिद्ध करण्याची जबाबदारी घेतली. उन्हामुळे त्यांची चाल मंदावत होतीच. ही संधी जाणून पहाटे उठलो. वळकटी उचलली आणि गाडासारे गावाच्या दिशेने पाऊल उचलले. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढे लेखकाची कशी वाटचाल होते ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. या कथेचे मागील भाग ऐकले नसल्यास जरूर ऐकावेत, म्हणजे त्याचा मनमुराद आनंद आपल्याला घेता येईल. कथा ऐकायला आवडत असतील तर तसे कमेंट करून नक्की सांगावे. सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नये. धन्यवाद.